नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण आता चाललो आहे कडुबाई देवी दर्शनासाठी. तिकडं महासप्ताह पण भरलेला आहे, तर आपण तिकडं चाललो आहे. सप्त्याचा कार्यक्रमही आहे. आज कितवा दिवस आहे ते माहीत नाही आहे, पण जे आपले मम्मीची जी टीम आहे म्हणजेच माळकरी लोकांचे जे आहेत, तर ते चाललेत आज गाडी करून तिकडं. बरंच लांब आहे इथून, जसं म्हणण्यापेक्षा 50-1 किलोमीटर तरी असेलच. तिकडं आपण चाललो आहे. देवीचं दर्शनही करूयात मस्तपैकी, आणि तिथं सप्ताह कसा भरतो, ते मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर भेटूयात पुढं. आपली गाडी आली, पाहू शकता. तर हे पाहू शकता, आपण आता डिंबे या गावामध्ये पोचलो आहे. तरी अजून आपल्या इथून बरंच लांब जायचं आहे. हे पहा, आज संडे होता, डिंब्याचा बाजार होता. अजून दुकानं काही आहेत, कुठून चाललेत. तर आपली गाडी काही डिंब्यात थांबणार नाही आहे. आपण आता डायरेक्ट लोकेशनवरच जाणार आहोत. आता इथून पुढं तरी जवळपास 30-1 किलोमीटर तरी अजून असेल. तर हे पाहू शकता, आता आपली गाडी थांबली डिंब्यामधील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी. तर आता डिझेल वगैरे भरून झाल्यावर आपली गाडी इथून निघल. नेक्स्ट गाव लागेल ते शिनोली. पाहूयात. शिनोली या गावामध्ये पोचलो आहे. ह्या गावामध्ये पोचलो. आता आपल्याला ह्या जो रोड दिसतोय पुढं वरती जातोय, ह्या रोडने आपल्याला जायचं आहे, उगलेवाडी रोडने. तर पाहूयात पुढं. तर आता ह्या रोडने आपली गाडी लागली. ह्या रोडने आपल्याला पूर्ण घाट चढत वरती जायचं आहे. तर फायनली आपली गाडी घाटाला लागली. आता पाहू शकता, अंधारही खूप दिसत नसेल जास्त काही. तर आत्ताच आपण हा घाट चढून वरती आलोय. आता सपाटीला लागली आहे गाडी, पण रस्ता खूप खराब आहे. म्हणजे मातीचाच रोड आहे, पूर्ण डांबरी रोड नाही आहे. तर आता जवळच आलं आहे, एक 200-300 मीटरवर. हे पहा, सप्त्यासाठी लोक पायी चाललेत. हे पहा, भरपूर अशी लोक पायी चाललेत. सप्त्याचा कार्यक्रम आहे, तर काही इथं जवळ आसपासच्या ज्या वस्त्या आहेत तिथे लोक पायी चाललेत. आत्ताच आपण पोचलोय. सगळे माणसं गाडीमधून उतरतात आहे. तर आता आपण सगळे जाऊयात तिकडं. तर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होऊन गेला, कारण की आपल्याला खूप उशीर झाला येता येता. आणि आता एक महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला आहे. हरिभक्त संपलाय. तर हे पाहू शकता, आता आपण सभा मंडपात पोचलोय. हा इथं कार्यक्रम होतो, पूर्ण दगडाखाली. हे पहा कसं आहे वातावरण, एकदम मस्त. तर हे पहा, आता आपण चाललोय आतमध्ये दर्शनासाठी. तर हे पाहू शकता, पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे. पूर्ण खडकाखाली बसलेलं आहे सभामंडप वगैरे, पूर्ण खडकाखाली. आहे बा, किती जनता बसते, म्हणजे किती मोठा असं तुम्ही विचार करा, खूप मोठे. तर हा आहे सभामंडप मंदिराचा. इथं आमचं खूप आहेत. आणि हे आहे आतमध्ये मेन मंदिर देवीचं. आपण इकडं जाऊयात, आधी फिरून येऊयात कुठं कसं काय काय काय. तर हे पहा, इथं असे देऊळ आहेत खडकाखाली. इथं राम, सीता, लक्ष्मण, हनुमानजी, परत इथं विठ्ठल आणि रुक्मिणी. इथं लोक दर्शन वगैरे घेतात आहे. इथं 3.5 अर्धशक्तिपीठ आहे. हे पहा, इथं माता सप्तशृंगी, इथं आई तुळजाभवानी, इथं महालक्ष्मी, इथं रेणुका माता, आणि इकडं गणपती बाप्पा. आणि हे पाहू शकताय, पूर्ण माझ्या मागे जे आहे पूर्ण डोक्याला लागतंय.
थोडंच राहतं डोक्याला लागण्यासाठी. हे बघा असे. आता आपण जाऊयात देवळामध्ये. तर आता आपण जाऊयात मेन देवळामध्ये. पूर्ण वाकून जावं लागतंय. काय मेन आई गर्दूबाई हे बघा पूर्ण खडक आहे. पूर्ण म्हणजे खडकामध्येच पूर्ण गाभार आहे. पाहू शकता पूर्ण खडक आहे. यार किती क्रिएटिव्ह होते जुने लोक बघा. मी पाहू शकता. आणि आपली देवी आई हे पहा मम्मी सध्या हे राजे आपले. तर आता आपलं दर्शन करून झालं. आपण जाऊयात बाहेर. तर इथं वाड्याचं काम चालू झालं आहे. आता तुम्ही एकदा पाच पूर्ण भुयारामध्ये सभामंडप बनवलं आहे. पूर्ण भुयार वाड्याचं काम चालू आहे. आता आपल्या संघ सोबत आलेले तेवढी सगळं जेवायला बसले. आता भेटत जेवण झालं. तर आता आपला महाप्रसाद घेऊन झाला आहे. तर आता आपण अजून थोडं एक्सप्लोर करूया. तिथं काय काय आहे. तिथं कडा वगैरे पण आहे खाली. तुम्हाला सर्व काय दाखवतो मी. मला माफ करा कारण की अंधार आहे त्याच्यामुळे एवढं काही दिसणार नाही आहे. आपण नेक्स्ट टाईम परत येऊया. पावसाळ्यामध्ये एक दिवस ठरवून परत येऊयात. पावसाळ्यामध्ये इथे खूप छान व्ह्यू असतो. तुम्ही लोकेशन पाहताय ही वाली. इथं वरती जे पाहताय पूर्ण खडक आहे. आणि ह्या खडकावरून पूर्ण नाही का वॉटरफॉल खाली पडत असतो. इथून हे पाणी इथून पूर्ण खाली जातं त्याचं वॉटरफॉलचं. पावसाळ्यात पूर्ण खाली दरी आहे मोठी. अंधार असल्यामुळे एवढं काही दिसत नाही आहे. पण तुम्हाला नक्कीच नेक्स्ट टाईम आपण पावसाळ्यामध्ये येऊयात तेव्हा आपण नक्की एक्सप्लोअर करूयात. तर आपल्याला इथले एक लोकल भेटले होते. ते लागत होते कॅमेरासमोर येण्यासाठी. त्यांनी आपल्याला काही क्लिप्स दाखवल्या. इथल्या काही पावसाळ्याच्या जे धबधबा वगैरे तर महाग जे पाहू शकता तुम्ही पाणी वगैरे पडतं आहे ते त्यांनी क्लिप्स वगैरे दाखवल्या आपल्याला. आणि ते हेही सांगत होते की जवळपास 40 वर्षापूर्वी की हा सप्ताह असाच चालू होता पण इथे पाण्याची सोय नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी डोक्यावर हंडे आणून जवळपास खूप खाली जायचं डोंगर उतरून तेवढं त्यांनी खाली जाऊन पाण्याचे हंडे डोक्यावर आणून हा सप्ताह गेलेला आहे सांगत होते. आणि हे जे महाग बघतं ते सहमंडप जे सिमेंटमध्ये काही बांधलेलं आहे काम ते आधी नव्हतं म्हणतात ते आत्ताच त्यांनी केलं आहे. आणि पूर्ण हे जे आहे ना जो गाभारा पूर्ण जे सभामंडप पहिले होता हा जो नैसर्गिक होता तो पूर्ण खडकामध्येच होता. तर त्यांनी अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात आपल्याला. पण ते कसं जरा लाजत होतं कॅमेरासमोर येण्यासाठी म्हणून ते कॅमेरासमोर आले नाही. आणि आपण मला जेवढ्या गोष्टी समजल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ते हे म्हणत होते की हे जे देवस्थान आहे गर्दूबाई देवी ह्याला महाराष्ट्रामध्ये क दर्जा मिळाला आहे. तर आता जवळपास हे एक पर्यटन स्थळ झालेलं आहे. ते हे सांगत होते की श्रावण महिन्यामध्ये आणि नवरात्रीमध्ये पावसाळ्यामध्ये खूप पर्यटकांची गर्दी असते इथे. आणि ते आपल्याला हेही म्हणले की तुम्हीही या नक्की पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये नवरात्रीमध्ये भेट द्या एकदा. तुम्हालाही समजेल खूप भारी वातावरण असतं इथे. तर मग आपण नक्की प्लॅन करूयात. नक्की येऊया तिथे आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला नक्की दाखवेन मी. तर आता कीर्तनाचा कार्यक्रम चालू झाला आहे. आता आपण करूयात कीर्तन करूयात आपण एन्जॉय. आता भेटूयात आपण कीर्तन संपल्यावर. प्रवचनकर मंडळी बहुसंख्य या ठिकाणी आहे. माता बहीण पुरुष मंडळी चालू असलेल्या हा नाम येत नाही. या नाम येतात तानानं मानून धनानं सहकार्य करणारे सर्वांच्या चरणी सेवा. तर कीर्तन आत्ताच संपलं आहे. आता आपलं भजन जे आहे ते भजनं चालू होतील. तर आता पाहूयात आपण भजनांनी बसूयात भजनामध्ये. तर हे पाहू शकता आपलं भजन बसलेले आहेत सगळे लोक भजनासाठी. तर आपला भजनाचा कार्यक्रम संपलेला आहे. तर आता आपण निघालोय घरी.